नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत बहुउपयोगी अशी चिंच गुळाची आंबट गोड चटणी. ही चटणी तुम्ही कचोरी, समोसा, चाट, भेळ यासोबत खाऊ शकता. तर ही चटणी कशी करायची हे बघूया. तर चला. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला ही चटणी कशी करायची बघूया. आपल्याला चिंच गुळाची चटणी करण्याकरता इथे आपण चिंच भिजू घातली आहे. मी 1 तास इथे चिंच भिजू घातलेली आहे. आता याला आपल्याला चोळून घ्यायचं आहे हाताने. इथे मी हाताने पूर्ण चिंच चोळून घेते, जेवढा गर निघेल तेवढा. ही चिंचेची चटणी बहुउपयोगी आहे. आपण ही समोसा, कचोरी, वडा, चाट कोणत्याही पदार्थामध्ये वापरू शकतो. तर अशा प्रकारे आपण हे पूर्ण चिंचेचा गर काढून घेणार आहोत. इथे आपण आता हे जे चिंचेचं पाणी काढलेलं आहे हे आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. इथे आपण हे पूर्ण काढून घ्यायचं आहे. चमच्याने असं पूर्ण दाबून पूर्ण रस याचा आला. इथे बघू शकता तुम्ही, आपण पूर्ण हे पाणी काढून घेतलेलं आहे. यामधलं जेवढं निघते तेवढं. आता याच्यातून आपण पुन्हा एकदा पाणी काढून घ्यायचं आहे. मी पुन्हा एकदा पाणी काढून घेते. इथे आपण पुन्हा थोडंसं पाणी घालून यातून अजून गर काढून घेणार आहोत. इथे आपण जेवढं निघते तेवढं चिंचेचं पाणी काढून घेतलेलं आहे. बघू शकता इथे एवढा चिंचेचा गर तयार झालेला आहे आपला. आता याला आपण गॅसवर ठेवून द्यायचं आहे. इथे आपण चिंचेचा गर गॅसवर ठेवलेला आहे उकळासाठी. याला आता उकळी येऊ द्यायची आहे. चिंचेच्या चटणीसाठी इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे. इथे आपण जिरं पावडर घेतलेलं आहे, मीठ, काळं मीठ घेतलं आहे आणि इथे तिखट घेतलेलं आहे. हे आवडीप्रमाणे घ्यायचं आहे आणि हे मीठ चवीप्रमाणे घ्यायचं आहे. आणि इथे आपण गूळ घेतलेला आहे. गूळ तुम्ही पूर्ण गुळही घेऊ शकता किंवा अर्धा गूळ आणि अर्धी साखर असं घेऊ शकता. तुमची चिंच कितपत आंबट आहे हे बघून तुम्ही इथे म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही कमी जास्त गूळ घेऊ शकता. इथे आपल्या चिंचेच्या चटणीला छान उकळी आलेली आहे. बघू शकता तुम्ही अशी. आता यामध्ये आपण हे काढून ठेवलेले साहित्य घालायचे आहे. इथे आपण काढून घेतलेलं तिखट, मीठ हे सगळं साहित्य यामध्ये घालून घ्यायचं आहे. काळं मीठ, जिरे पावडर आणि इथे आपण हा जो गूळ आहे हा घालून घ्यायचा आहे. इथे मी गूळ घालत आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता याला छान उकळून घ्यायचं आहे गूळ वितळेपर्यंत. मी छान उकळून घेते. गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. इथे बघू शकता तुम्ही आपला गूळ छान वितळलेला आहे. आता याला पुन्हा घट्ट होतपर्यंत असंच उकळू द्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही आपण हे थोडा वेळ पुन्हा गरम केलेलं आहे आणि हे एवढं घट्ट झालेलं आहे. याला अजून थोडंसं घट्ट करायचं आहे. म्हणजे आपण जेवढं घट्ट केलं तेवढं जास्त दिवस टिकते. त्याच्यामुळे थोडा वेळ घट्ट करून घ्यायचं. आता इथे आपण थोडा वेळ परत शिजवून घेतलेलं आहे आणि हे अर्ध्यापेक्षा कमी झालेलं आहे, छान घट्ट झालेलं आहे. आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि याला थंड होऊ द्यायचं आहे. मी गॅस बंद करून देते. थंड झाल्यानंतर याला एका चाळणीतून गाळून घ्यायचं आहे. म्हणजे जी गुळामध्ये काही इम्प्युरिटी असते, गाळ वगैरे काही, ते निघून जाते. त्याच्यामुळे याला चाळणीतून गाळून घ्यायचं आहे थंड झाल्यावर. आता हे आपण थंड करायला ठेवून द्यायचं. अशा तऱ्हेने तयार झालेली आपली चिंच गुळाची चविष्ट आंबट गोड चटणी.